शिक्षण संस्था, शिक्षक आणि शिक्षण कर्मचारी यांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरामध्ये शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले. त्यामुळे बुधवारी राज्यभरातील शाळा बंद होत्या. पुणे शहरात शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद पाहण्यास मिळाला, तर ग्रामीण भागात शाळा बंदला जवळपास 100% प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे गुरुवारी देखील शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. शिक्षण संस्थांना शासनाकडून अनुदान देण्यात यावे, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम ठेवावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा अहवाल त्वरित मान्य करावा, तसेच शासनाकडून चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेले शाळाबाह्य कला क्रीडा शिक्षक नियुक्ती निर्णय मागे घ्यावे, अशा विविध मागण्या गेल्या काही वर्षांपासून शिक्षक आणि शिक्षण संस्थांकडून करण्यात येत आहेत. याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील शासनाकडून याबाबत दखल घेतली गेली नाही. महाराष्ट्र राज्य शिक्षण कृती समितीच्या वतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येऊनही शिक्षकांचे प्रश्न अद्याप जैसे थेच असल्याने शिक्षकांनी आपल्या मागण्यांबाबत तीव्र होत शाळा बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. बुधवारी राज्यभरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. पुणे शहरात शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद पाहण्यास मिळाला, तर ग्रामीण भागात शाळा बंदला 100% प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे गुरुवारी देखील शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी शिक्षक आणि इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येते. टप्प्याटप्प्यानं आंदोलन करण्यात आलं. प्रशासनाकडे याची विचारपूस करण्यात आली. मंत्र्यांसोबत बैठका झाल्या, मात्र त्यांचे प्रश्न अद्यापही जसेच्या तसे आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण कृती समितीच्या वतीनं 2 दिवस शाळा बंद पुकारण्यात आली आहे. तर आता आपण पुण्यातल्या एका शाळेच्या ठिकाणी आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की गेट बंद आहे, शाळा लॉक आहे आणि 2 दिवस म्हणजे 9 आणि 10 डिसेंबर रोजी सर्व शिक्षकांनी आंदोलन पुकारले शाळा बंदचं. तर नेमकं काय मागण्या आहेत त्यांच्या आणि कशासाठी त्यांचा एवढा हा आंदोलनाचा पवित्र तीव्र झालाय हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षण कृती समितीचे संपर्क प्रमुख शिवाजी खांडेकर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, काय मागण्या राहिल्यात आणि कशा प्रकारे हा तीव्र टप्पा आता तुम्ही शिक्षकांनी उचललाय? गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याने अनेक वेळा सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही परिस्थितीत सरकार त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असा मार्ग काढण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आणि म्हणून या महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळा प्रशासनातील सर्व शिक्षण क्षेत्रातील संस्था चालकांपासून मुख्याध्यापकापासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व घटक एकत्र आले आणि सर्व घटक एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. या महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाचे आम्ही 4 टप्पे ठरवले. त्यातले पहिले 2 टप्पे 7 नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. त्याच्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघनिहाय प्रत्येक लोकप्रतिनिधींना झोपमोड करून रात्री 10 ते 12 या वेळात झोपमोड आंदोलन करून निवेदन देऊन आमच्या प्रश्नांची जाणीव करून देण्यात आली. आणि तरी देखील शासनाशी आमच्यासोबत त्या ठिकाणी डायलॉग कोणत्याही प्रकारचा केलेला नाही. कोणत्याही प्रकारे मार्ग काढण्याचा काही त्या ठिकाणी त्यांचा हेतू दिसत नाही. आणि म्हणून मग आम्ही अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन या 3ऱ्या टप्प्याच्या माध्यमातून पुढे करतोय. आणि त्याचा 3रा टप्पा म्हणजे हा 2 दिवस 9 आणि 10 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शाळा बंद राहणार आहेत. गेल्या शिक्षण मंत्री जे आहेत विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाली होती या प्रश्नांसंदर्भात की अनुदान मिळावं, या शिक्षकांचे इतर जे शिक्षक वर्ग आहे त्यांची भरती व्हावी, ज्या ठिकाणी कमी शिक्षक आहेत त्या विषयांचे शिक्षकांची सुद्धा भरती व्हावी, अशी एक समिती व्यवस्था स्थापन करण्यात आली होती. तर त्या समितीचं पुढं काय झालं? एकूणच या प्रश्नासंदर्भात मागच्या वर्षी देखील आम्ही शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी शिक्षण मंत्र्यांनी काही प्रश्नांच्या संदर्भाने समिती स्थापन केली होती. उदाहरणार्थ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नेमणूक करण्याबाबत त्या ठिकाणी समिती स्थापन करण्यात आली. समितीचं कामकाज पूर्ण झालं. समितीचा अहवाल देखील सरकारकडे सादर झाला, परंतु त्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचं सरकार कुठलंही नियोजन करत नाही. त्या अहवालाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचबरोबर असे अनेक उदाहरणं आहेत की जी शासनाने आम्हाला आश्वासनं दिलेली होती, परंतु त्या संदर्भात कोणताही निर्णय शासन घेत नाही. आणि दिवसेंदिवस या शिक्षण क्षेत्रामधले प्रश्न वाढवतच शासन पुढे चाललं आहे. आणि म्हणून शासनाला आम्ही हा इशारा देऊ इच्छितो की 9-10 तारखेला हे शाळाबंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात होतं आहे. आज या ठिकाणी बघितलं तुम्ही, पुण्यामध्ये सुद्धा अनेक शाळा बंद आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सर्व शाळा बंद आहेत. आणि त्यामुळे या 9-10 तारखेच्या शाळाबंद आंदोलनाची तरी किमान दखल शासनाने घ्यावी आणि येणाऱ्या भविष्यातल्या काळात आम्हाला बेमुदत शाळाबंद आंदोलन करायला लागू नये ही आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. हे आंदोलन आमच्या शिक्षकांच्या कोणत्याही वेतनासाठी नाही,
आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या DAच्या फरकासाठी नाही. हे आंदोलन आमच्या शाळांच्या भवितव्यासाठी आहे, आमच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्यासाठी आहे. आमची रास्त मागणी आहे की आमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या विषयाचा शिक्षक मिळावा. आमच्या विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधा निर्माण करून देण्यासाठी, इमारतीची स्वच्छता ठेवण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी असावा. प्रशासकीय कामाच्या अनुषंगाने काम करणारा त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी असावा. आणि हे सगळं पाहण्यासाठी ज्या संस्था चालकांच्या माध्यमातून ह्या सगळ्या शाळा निर्माण झालेल्या आहेत, त्या संस्था चालकांचे कायद्यानुसार जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांना तसेच अबाधित ठेवावेत, एवढीच आमची रास्त मागणी आहे. म्हणून जेणेकरून हे शिक्षण क्षेत्र वाचलं पाहिजे. हे शिक्षण क्षेत्रातून अनेक आज अधिकारी निर्माण झाले. या खाजगी अनुदानित शाळाच्या माध्यमातूनच महाराष्ट्र राज्यामधलं खऱ्या अर्थाने शिक्षण पुढे गेलेलं आहे. आणि असं असताना जर हे एकदा अचानक एकदम मोडीत काढायचं धोरण जर सरकार पाहत असेल तर याला आमचा तीव्र विरोध राहील. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातले सर्व घटक या निमित्ताने एकवटले आहेत आणि अशा प्रकारचं सरकारचं कोणतेही धोरण आम्ही लागू करू देणार नाही. येत्या काळात सरकारला याचा नक्कीच विचार करावा लागेल. अशा प्रकारचं आंदोलन आम्ही करीत आहोत. आणि आपल्या शिक्षण संस्कृती पुढे नेण्यासाठी कितपत या प्रश्नांवर, या मागण्यांबाबत विचार करतील हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन सुदेश, आतिश ढवळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.